आता जर म्हणून नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये उद्या निवडून गेल्यानंतर हे नरेंद्र मोदी सोबत हातवणी करणार नाही याचं तुम्ही काय आश्वासन घेतलंय का? हा तुमचा प्रश्न आहे. आम्हाला खात्री आहे की संजोग वाघेरे पाटलांनी आतापर्यंत जे राजकारण केलं आहे किंवा त्यांच्या आतापर्यंत जो त्यांचा अनुभव आहे त्याच्यामुळे संजोग वाघेरे पाटील अशा पद्धतीनं भूमिका घेतील याच्याबद्दल आमच्या मनात बिलकुल शंका नाही. काय म्हणाला? नाही हे पहा, आता कसं आहे सध्याचं राजकारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या राजकारणामध्ये कोण काय करतंय याच्या डिटेलमध्ये न जाता कुठल्या विषयांसाठी आणि कुठल्या मुद्द्यांवरही लढाई सुरू आहे हे अतिशय महत्वाचं आहे. ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी वगैरे अशी काय भानगड नाही. ही लढाई आहे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी. लोकशाहीच्या बाजूनी आज संजोग वाघेरे पाटील उभे आहेत आणि अशा लढाई करणाऱ्या माणसाच्या बरोबर आपण असणं हे आमची इंडिया आघाडीची भूमिका आणि त्याच्यामुळे हे मनामध्ये बिलकुल शंका आणू नका तुम्ही. याच्यामध्ये माझं असं मत आहे की मागच्या 10 वर्षापासून 2014 पासून नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने चालते त्याला आम्ही विरोध करतोय. 2019 मध्ये देखील हे सरकार जावं अशा प्रकारची भूमिका घेऊन विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा आम्ही प्रचार केला. आता देखील आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार करतोय, प्रामाणिकपणे करतोय. त्याचा उद्देश आमचा तो आहे की महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि या ठिकाणी भारतीय संविधान आणि लोकशाही वाचावी या उद्देशाने आम्ही महाविकास आघाडीला मदत करतोय. आणि ती मदत करत असताना संजोग वाघेरे पाटील पूर्वी कुठल्या पक्षात होते, आता कुठल्या पक्षात प्रवेश केलाय, तिकीट मिळाले, ते महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत आणि आमचा विश्वास आहे ते जाणार नाही. माझी त्यांना विनंती आहे वाघेरे पाटील की तुम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या मतदारांच्या आशीर्वादाने निवडून आल्यावर कदापि तुम्ही भाजपात जाणार नाही अशा प्रकारची खात्री आम्हाला आणि सगळ्या पत्रकारांनी दिलीच पाहिजे असा आमचा आग्रह आहे तुमच्याकडे. दुसरा मुद्दा की जर तसं जर घडलं दुर्दैवाने तर त्यांच्या दारात आम्ही आंदोलन जाऊन करू असा इशारा या ठिकाणी मी त्यांना देत आहे.